समोर बांगलादेशावर हे अन्याय चालू आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला असलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आज पूर्ण कृपया महाराष्ट्रामध्ये समोर बांगलादेशी स्टेजच्या अल्पसंख्याक डाव्या बाजूला न्याय मोर्चा म्हणून असलेल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि सर्व ठिकाणी एकाच वेळी सगळ्या कलेक्टर काही ऑफिस समोर पार्टी सर्व मध्ये समाजातील म्हणजे आपल्या स्टेजच्या हिंदू मागच्या संस्कृतीला बाजूला आणि हिंदू धर्माला त्यांना मानणारा सर्व कळकळीची मानवता विनंती धर्म आहे आज की मागे नव्हे, रस्त्यावर आणि समोर आंदोलनात उभा आहे. कारण आता ईश्वराने समोर सर्व प्राणी मात्राला वेळ जगण्याचा लागलेला समान आहे. अधिकार दिला कृपया आहे स्टेजच्या आणि मागे आपल्या तुम्ही उभा बांगलादेशमध्ये आपल्या मानवता सर्वांनी धर्माला स्टेजच्या काळी फासणारा समोर जो यावं ही विनंती. कार्यक्रम सुरू आहे आणि देवाच्या मंदिर असतील मानवावर महिला असेल पुरुष असेल यांच्यावर जो अन्याय होत आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू विचाराने हिंदू धर्म जर टिकला तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर आपला देश टिकेल या विचाराने आम्ही सगळे प्रेरित होऊन त्यांना होणाऱ्या अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी आम्ही सर्व इथं आंदोलनासाठी बसलो आहोत आणि आमची एकच भावना आहे की ईश्वराने सर्व सृष्टीला जगण्यासाठी समान अधिकार दिला आहे तरी आमच्या बांधवावर होणाऱ्या अन्यायाला थांबावं यासाठी आम्ही सरकारच्या पुढे आमचं निवेदन देणार आहोत. केंद्र सरकारने काय पावलं उचलायला पाहिजे? केंद्र सरकारमध्ये तर मोदी सरकार आल्यापासून सबका विकास आणि सबका विश्वास आणि सबका एकही धर्म मानवता धर्म या विचाराने मोदीजींनी जातीपातीच्या सगळ्या भिंती पाडून समाजाची सेवा करावी या विचाराने वर्त घेऊन त्या संसदमध्ये संविधानाच्या विचाराने काम करत आहे आणि त्या संविधानाच्या विचाराला काळी फासणारा हा बांगलादेश इथं काम करत आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या बांगलादेशातील बांधवांना न्याय मिळावा हक्क मिळावा आणि होणाऱ्या अन्यायातून त्यांना वाचवण्यासाठी ईश्वर तिथल्या लोकांना सुदबुद्धी देऊ यासाठी आम्ही इथं बसलो आहोत. मी शालिनी राजेंद्र बुंदे एक मानवता धर्म म्हणून एक माणूस म्हणून मी या आंदोलनाला आलेली आहे. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय गो माता की जय, प्रभु श्री रामचंद्र की जय, जय श्री कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे वंदे हम सब एक हैं. जय श्रीराम जय श्रीराम. आपल्या शहरामध्ये आंदोलन चालू आहे. जे अत्याचार झाले हे सरकार याच्यामध्ये का दखल घेत नाही? हा आंदोलन सरकारला जागृत करण्यासाठीच आहे की किती अंत बघणार आहात तुम्ही. निर्दयीपणे हिंदू समाजावर जो अन्याय होत आहे लिमिटलेस त्याची काही परिसीमा नाहीये आणि आता जर सरकारने केलं नाही हे शांतपणे ते प्रत्येक गल्लीत हिंदू बाहेर निघेल आणि बांगलादेशमध्ये जे हिंदूवर मोजून हिंदू लोकांना टार्गेट केलं जात आहे ज्यांची काही चूक नसताना सुद्धा. आणि सरकार का शांत बसले तर सरकारला आता सांगितलं सर्व झालंय. आता सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे म्हणून हिंदू बचाव यासाठी आज महिला पुरुष सगळे बाहेर निघालेले आहेत. सुदत्त मोदी काय सांगणार? भदंत सुदत्त मोदी यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं. तसेच बांगलादेशामध्ये महिलांवर विवेक अत्याचार विचार झाला. मंचचे मानवतेला काळी फासवणारी अशी ही घटना आहे जी दुर्दैवी आहे. सरकार आणि सर्व हिंदू लोकांना पूर्ण भारत सरकारच्या एक एक व्यक्तीला जागृत करण्यासाठी की जोपर्यंत पूर्ण माणूस सर्वांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आणि सर्वांना जागृत करण्यासाठी हा मोर्चा आज आपण काढलेला आहे आणि महिलांवर होणारे अत्याचार आणि व्हिडिओ आपण बघू सुद्धा शकणार नाही यासाठी सर्वांना मेसेज देण्यासाठी हा आजचा मोर्चा आहे. सर्वांना जगातील सगळी धर्माच्या आधारावर होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्याचा आधार बदलला. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवीन संविधान दिलं आणि त्या संविधानाकडनं प्रेरणा घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक मानव भारताची फाळणी आली. जहाँ हिंदू हित की बात करेगा वही दुनिया पे राज करेगा. संकल्पना घेऊन ईशाला जर बांगलादेश थांबले नाही तर जगाच्या नकाशावर बांगलादेश राहणार नाही. ही खऱ्या अर्थाने हिंदुस्थानाने काढलेला मोर्चा हा इशारा आहे. शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये यांनी काम केलेलं होतं आणि सरकारने खऱ्या अर्थानं पाकिस्तानला केलं ते लवकरात लवकर बांगलादेशामध्ये झालं पाहिजे.
पण काही बांगलादेशी मुंबई आणि शिंदे यांनी या जोगेंद्रनाथ मंडळांना म्हणलं की फायनल झाल्यानंतर तुम्ही पाकिस्तानमध्ये या, आम्ही खरं तर तुम्हाला सवलत मागच्या देऊ. मागे त्यांना तिकडे समोर बघायला लावून मागे लाथ मारून फायनल झाल्यानंतर पाकिस्तानात जे काही अन्य अत्याचार सुरू झाले भूमिका काय राहणार हे पुढे? आमच्या जोगेंद्रनाथ पक्षाची भूमिका हीच आहे. पाकिस्तानमध्ये सहभागी झाले की बात करेगा वो होते दुनिया पे राज मोठे नेते करेगा. होते काय आणि या सांगणार? जोगेंद्रनाथ आज अक्षरशः मंडळांना पूर्ण हिंदू समाज पाकिस्तानमध्ये रस्त्यावर पहिलं उतरलेला कायदा मंत्री आज केलं. संभाजीनगर पाकिस्तानचा शहरातला पहिला सगळा कायदा सकल हिंदू मंत्री. समाज परंतु हा त्या एकत्र इथं ठिकाणी झालेला जो आहे. कट्टरतावादी हल्ला सुरू बांगलादेशामध्ये झाला. अल्पसंख्याकांवर आणि जो अन्याय त्यांवर होतोय, अत्याचार सुरू झाले, मंदिरं धर्मांतर तोडली सुरू जात झाले. आहेत, चर्च आणि तोडली या जात आहेत, धर्मांतराच्या या विरोधामध्ये, सगळ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे. कुठेही आणि आवाज आज उठवण्याची आजच्या या संस्कृती आंदोलनाद्वारे नव्हती. मंत्री असून युनायटेड सुद्धा नेशनला आम्ही दाखवून इच्छितो जोगेंद्रनाथ मंडळ की त्या ठिकाणी भारतातला काहीही करू शकत हिंदू नाही नव्हते आणि पण अशी जगातला परिस्थिती सगळा होती. हिंदू तर हा एकवट वारंवार होऊन या राष्ट्रपतींना गोष्टीचा निषेध या आहे. सगळ्या तक्रारी सांगत होत्या या असहिष्णु समाजासोबत आपल्याला संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर बांगलादेशमध्ये अनेक हिंदू दिवस नागरिकांवर असा संघर्ष आपल्याला अत्याचार करावा होतोय, आक्रमण होतोय आणि बांगलादेशची स्थापना झाली त्यावेळेस भारताच्या नागरिकांनी पोस्टाच्या तिकिटाच्या माध्यमातून बांगलादेशला मदत केलेली आहे. आणि अशा बांगलादेशमध्ये जर हिंदू नागरिकांवर आक्रमण होतोय तर अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आम्ही या ठिकाणी आज बांगलादेशच्या सरकारला आज या निदर्शनाच्या या माध्यमातून सांगू इच्छितो की आमच्या तमाम हिंदूंना सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे, त्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा केंद्र सरकारच्या पावलं उचलायला पाहिजे. नक्कीच या माध्यमातून आज आम्ही बांगलादेशच्या सरकारला वॉर्निंग 35 लाखाचा आकडा 35 लाख महिलांवर त्यावेळेला पाकिस्तानियांनी रेप केले आणि बांगलादेशांवर झालेला अत्याचार सीमेला पोहोचलेला होता. अशा वेळेला स्वतंत्र देश करून देण्याचं काम या हिंदुस्थानाने केलेलं आहे. पण आज त्याच बांगलादेशामध्ये हिंदूंची मंदिरं तोडली जात आहेत, बुद्ध विहार तोडले जात आहेत, गुरुद्वार तोडले जात आहेत. अतिशय भयंकर अशा प्रकारची परिस्थिती कोरोना काळामध्ये ज्या इस्कॉन मंदिरांनी यांना भोजन घातलं हे तर मुळात भुक्कडच आहेत आणि भुक्कडच राहणार आहेत. पण इस्कॉन मंदिरांनी त्यांना कोरोना काळात भोजन घातलं आणि भोजन घालणारं आज ते उलटले महाराज. कारण नसताना चिन्मय प्रभूंना ज्यांनी बंदिस्त केलं, नवे नवे आपले काही संत होते जे भारतात येत होते, त्यांच्याकडे विजा असताना देखील त्यांना धरलं, महिलांवर रेप केले. एका महिलावर 20-20, 30-30 लोकांनी रेप केल्याचे अनेक बातम्या समोर आल्यात. आताच एक बातमी आलेली आहे की एका मुलाला एका माणसाला खिळे ठोकून मारलं महाराज. यांचा इतिहास आहे. या लोकांना आपण काय अपेक्षा करू शकतो? ज्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला जेलमध्ये घातलं, स्वतःच्या भावाचा शिर कापलं महाराज. दारा शिकाहो हा औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता. पण या दारा शिकाहो बद्दल एक माहिती सांगेल आपल्याला. हा जरी मुस्लिम होता तरी हिंदू आणि मुस्लिम समन्वय साधण्याचा प्रयत्न करणारा एक उपनिषदांचा, वेदाचा, शास्त्राचा अभ्यास करणारा एक अभ्यासक होता. आणि तो त्यावेळेला राजगादीवर बसणार होता आणि तो औरंगजेबाचा सख्खा भाऊ होता. पण औरंगजेबाने त्याचं शिर कापलं महाराज. यांना सख्या बापाशी काही घेणं नाही, सख्या भावाशी काही घेणं नाही आहेत. आणि म्हणून त्याकरता आपण पावलं उचलणं अतिशय महत्वाचं आहे. यांनी तर सुधारलं पाहिजे. आपण तर आदर्श देतो अशा काही लोकांना, डॉक्टर अब्दुल कलाम सारख्यांना वंदन करतो आपण. ते मुसलमान होते, देशाचा राष्ट्रपती त्यांना बनवला. सनातन हा कुठल्याही धर्माचा द्वेष कधी करीत नाही, परंतु आम्हाला निष्क्रिय बनवलं गेलं.
आम्हाला हे शिकवलं गेलं, कोणी एका गालात मारे दुसऱ्या गाल पुढे करा. शास्त्र असं सांगत नाही. भगवान कृष्ण परमात्माने अर्जुन सांगितलं, अर्जुन ओठ तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. ज्याला दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा केला, सेनयोर उभयमध्ये रथम स्थापय मेच्युत यामध्ये निरीक्षेहम योद्धू कामा नवसिदान. अर्जुन म्हणतो, दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा करा. आणि द्रोणाचार्य भीष्माचार्यांना पाहिलं, कथम भीष्म म्हणून संके द्रोणमच्या मधुसूदन ईशिभी प्रतिवश्यामी पूजारहार वरी शोधन. हे सर्व पूजनीय आहेत, मी याला मारू शकत नाही. भगवान म्हणले, अर्जुन ओठ. अशोचानन शोचस्त्वम प्रज्ञावादांश भाषसे गदा असून गदा असूंश न अनुशोचन्ति पंडिताः. तू पंडितासारखा बोलतो, पंडित नाही आहेस, नको तो विचार करतोयस. तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या, भीष्माचार्य असू द्या, ते अन्यायाच्या बाजूने उभे आहेत. आणि अन्यायाच्या बाजूने जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून तस्माद उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. आमची संस्कृती आम्हाला हेच सांगते. सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही, एका गालात मारे दुसऱ्या गाल पुढे करा. हे मूर्खपणाचे विचार आहेत. एकतर कोणी गालात का मारावी, त्यांनी गालात का मारावी हा प्रश्न आहे. आणि त्यांनी मारून आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे. कोणी कोणाच्या गालात मारू नये. कोणीही जीवाचा अनुभव मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे. भगवंताची खरी पूजा तर हीच आहे. कोणाचा मत्सर देखील करू नये, द्वेष करू नये. मा हिंसाच सर्व होताने, कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये. पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावी. एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत महाराज. आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो, हाच आपला मोठा दोष आहे. अन्याय करूच नाही, पण अन्याय केलेला सहन देखील करू नये. आपल्या सर्वांना माहित आहे, योगी सद्गुरू गंगागिरी महाराज सप्ताहामध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं. अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवर अत्याचार, त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो. आणि त्या अत्याचार बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं, त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले. हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत. एकीकडे सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे, हातामध्ये तिरंगा घेऊन, आणि तुम्ही आंदोलन करतायत. पण संविधानावर जर तुमचा विश्वास आहे, न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, तर मग जाळपोळ करण्याची काय आवश्यकता आहे, शिरतनशे जुदा नारा लावण्याची काय आवश्यकता आहे. विश्वास ठेवा ना संविधानावर. सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं, आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं. आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे. जातीमध्ये वाटता कामा नये. सर्व जाती पंथ हे आपल्या आहेत जगामध्ये. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण राम 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 हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama. Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare